नमस्कार मंडळी, मी सारिका. घरगुती तडका नंबर 1 मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत मी केलेलं आहे. मस्त असा पायनॅपल शिरा खूप छान झालेला आहे. आपण याची रेसिपी सुरू करूया. रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा. बेल आयकॉनची घंटी दाबायला अजिबात विसरू नका, कारण जे जे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. इथे पायनॅपल मी इथे सोलून घेतलेला आहे. आता आपण याच्या फोडी करून घेऊया. पायनॅपल शिरा खूप छान झालेला आहे, घरी नक्की ट्राय करा. आता इथे पायनॅपलचे तुकडे करून झालेले आहे. आता आपण शिरा करायला घेऊया. शिरा करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा. आता पॅन मध्ये तो गरम करून घेऊया. रवा इथे मी बारीक साईजचा घेतलेला आहे, तुम्ही जाड सुद्धा घेऊ शकता. रवा आपला इथे भाजून झालेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊया. तूप व्यवस्थित गरम झाले की आपण ड्राय फ्रूट्स तळून घेऊया. ड्राय फ्रूट्स व्यवस्थित तळून झाले की त्याच पॅन मध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊया आणि त्या पॅन मध्ये अननसाचे काप तळून घेऊया. साधारण 5 ते 7 मिनिटं अननसाचे काप परतून घ्यायचे आहे. अननसाचे काप परतताना त्यामध्ये 2 चमचे साखर घालून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून हे परतून घेऊया. व्यवस्थित असं आपलं पायनॅपल शिजलं की आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची पेस्ट करून घेऊया. आता त्याच भांड्यामध्ये आपण घालून घेऊया अननसाची पेस्ट आणि पुन्हा 2-3 मिनिटं हे परतून घेऊया. पायनॅपलची पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण घालून घेऊया 2 कप पाणी. इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम केलेले पाणी घातल्यानंतर आपण घालून घेऊया 1 चमचा तूप. पुन्हा हे मिक्स करून घेऊया. आता पॅन मध्ये घालून घेऊया साखर. इथे मी 2 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे. साखर कमी जास्त होऊ शकते. पायनॅपलच्या चवीनुसार इथे साखर कमी जास्त होऊ शकते. आपण साखर कमी पडली की नंतर सुद्धा ऍड करू शकतो. आता घालून घेऊया 1 चमचा विलायची पावडर. विलायची पावडर घातल्यानंतर आपण ड्रायफ्रूट जे तळून घेतलेले होते ते घालून घेऊया.
व्यवस्थित अशी पाण्याला उकळी आली की आपण जो भाजलेला रवा होता तो घालून घेऊया। कमी स्पीडवरच हा रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। व्यवस्थित रवा मिक्स केल्यानंतर आता पुन्हा वरून 1 चमचा तूप घालून घेऊया आणि 5 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। पाच मिनिटं इथे झालेली आहे। आपला पायनॅपल शिरा मस्त असा तयार झालेला आहे। आय होप तुम्हाला पायनॅपल शिरा नक्कीच आवडला असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।